एका वर्षामध्ये पोलीस होता येतं का? तर याचं उत्तर असेल हो, एका वर्षामध्ये तुम्ही पोलीस होऊ शकतात. सर्वात महत्वाची गोष्ट, तुमच्या आजूबाजूला जे काही तुमचे मित्रमैत्रिणी असतील ना, आता कित्येक लोक 2-3 वर्षापासून किंवा 3-4-5 वर्षापासून ते भरती करत असतील आणि ते तुला म्हणत असतील की अरे एवढ्या वर्षामध्ये आमचं नाही झालं आणि तू कोण वाया चालला आणि तुझं कुठं सिलेक्शन होणार. हीच गोष्ट ज्यावेळेस मी नवीन नवीन पोलीस भरतीला सुरुवात केली होती ना, त्यावेळेस हीच गोष्ट व्हायची. प्रत्येक झोन माझ्यासोबत जे काय प्रॅक्टिस करणार जे काय मोठे मोठे होते ते म्हणायचे आम्ही 2 वर्षापासून करतोय, आम्ही 3 वर्षापासून करतोय, असं तसं, तर आमचं नाही झालं तुझं काय होणार. त्यावेळेस खरंच स्वतःला खूप हे वाटायचं की यार नाही होणार यार, आपलं सिलेक्शन नाही होणार. म्हणजे खूप निगेटिव्हपणा यायचं मनामध्ये, खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण एक सांगू का, डोक्यामध्ये येडापणा होता, मी ह्या सालांना होऊन दाखवणार. आणि मी खरं सांगतो, मी झालो, मला होऊन 3 वर्ष झालेत. आणि जे बोलत होते ना की आम्हाला 2-3 वर्ष झाले, ते अजून पण तयारीच करतायत. ही सिरियस आहे, हे सत्य बोलतोय. ज्यावेळेस मी तयारीला लागलो त्यांना, त्यावेळेस ऑलरेडी 2 ते 3 वर्ष झालेले होते तयारी करून, ते बी अकॅडमी क्लासेस वगैरे करून. आणि मी सेल्फ केली. 2 वर्षात मी पोलीस झालो. पोलीस झाल्यानंतर मला परत 3 वर्ष झाले आणि ते जे बोलले होते मला, ते अजूनही या ठिकाणी भरती करत आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही एका वर्षामध्ये पोलीस कसे होऊ शकतात, आणि ते पण अकॅडमी न लावता. ही गोष्ट खरी, अकॅडमी न लावता सेल्फ स्टडी करून तुम्ही एका वर्षामध्ये कसं पोलीस होऊ शकतात. चल, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो. काही या ठिकाणी टर्म अँड कंडिशन काय लागू होतात मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट या ठिकाणी की तुम्हाला पोलीस भरती व्यतिरिक्त दुसरं कोणतंच काहीच काम नसलं पाहिजे. म्हणजे कोणतंच काम नसलं पाहिजे. आता आपल्याला काय काय काम असतात. आता जर आपण ठिकाणी जर बघायला गेलं, चल तर तू खाली हो. सर्वात पहिली गोष्ट, आपल्याला या ठिकाणी घरचे काम लागतात. त्याच्यानंतर 2 नंबरला तुमचं जे काही शाळा कॉलेज असतं. त्याच्यानंतर 3 नंबरला, आता तुम्ही वयात आलायत म्हणजे याचा अर्थ तुमचं 100% हे वाला प्रकरण असेल तर हे पण या ठिकाणी नाही चालणार. त्याच्यानंतर अजून काय येतं, अजून एक येतं 4 नंबरला, म्हणजे परिस्थिती नसल्यामुळे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी काम करत असतात. त्याच्यानंतर मम्मी मागची टाकी भरली, हा इकून कॉक बंद करून दे. झालं. आता मी तुम्हाला सांगतो या गोष्टी नाही पाहिजे. आता महत्वाची गोष्ट, घरचे काम असतील ना, आता घरच्या कामांमध्ये घरचे मी तुम्हाला सांगतो, घरचे खूप काही बोलतात की भाई तू झाला नाहीये, तू घरचे काम पण नाही करत, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी, खूप इतकं म्हणजे अक्षरशः डोळ्यातनं पाणी तुम्हाला ह्या लेवलचं बोललं जातं. तर या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट करायची, या ठिकाणी तुम्हाला ना निर्लज्ज व्हायचंय. ते म्हणतात ना निर्लज्ज सदा सुखी, तर या ठिकाणी तुम्हाला निर्लज्ज व्हायचंय. जर तुम्ही निर्लज्ज नाही झाले आणि तुम्ही जर गोष्टी मनावर लावून घेतल्या तर इम्पॉसिबल आहे. एक काम करा, तुम्ही तुमच्या मनाला सांगा की फक्त मला 1 वर्ष, मला हा निर्लज्जपणा किती करायचा आहे, मला फक्त मोजून 1 वर्ष या ठिकाणी निर्लज्जपणा करायचा आहे. आफ्टर 1 इयर माझं सिलेक्शन झालेलं असेल, माझ्याकडे गव्हर्नमेंट जॉब असेल, तेव्हा सर्व ठीक होऊन जाईल, सर्व संपून जाईल. शिव्या देणारे माझं बॉ हा वाला गोष्टी होणार आहेत. तर घरच्यांचं जे काय असेल या ठिकाणी तुम्हाला होऊन जायचंय निर्लज्ज. या ठिकाणी तुम्हाला निर्लज्ज होऊन जायचंय. झालं, घरच्यांचं एक झालं. 2 नंबरला ते शाळा कॉलेज. आता शाळा कॉलेज तुम्हाला ठिकाणी रेग्युलर नाही करायचंय. ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, बाहेरून ऍडमिशन घ्यायचंय. म्हणजे फक्त ते एक्झामला जातात नाही का ते, बस तेवढं करायचंय. कारण असे तुम्ही डिसाइडेड केले ना, तुम्हाला दुसरी कोणती जॉब वगैरे नाही पाहिजे, तुम्हाला शाळा कॉलेज नंतर ते शिक्षक नाही व्हायचंय ना, आपल्याला पोलीस भरती करायची ना, सिंपल बाहेरून ऍडमिशन घ्यायचं. किंवा ऍडमिशन घेतल्यानंतर फक्त ते पेपरला वगैरे जाऊन तो वाला विषय करायचा, संपला. 3 नंबरचं इथे येतं तुमचं रिलेशन बिलेशन. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता तुमचं जे आता तुम्ही व्हिडिओ बघत असतील, बऱ्याच लोकांचं वय हे 18 ते 21 दरम्यान असेल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आवडलं होतं काय माहितीये का, जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असतात ना, त्यावेळेस तुम्ही एकमेकांशी बोलत असतो, तुम्हाला लय भारी वाटतं, एकदम तुम्ही 7वे आसमान पे होतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमचं कॉलवरती बोलण्यात, त्याच्यानंतर तुमचं मेसेजवरती बोलण्यात खूप टाइम वाया जातो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वात जास्त वेळ तुमचा कोणत्या ठिकाणी जर वाया जात असेल, ती गोष्ट म्हणजे भाई ज्या वेळेस तुमचं भांडण होतं,
ज्यावेळेस ती तुमच्यावरती रागावते, भाई तिला मनवण्यासाठी एक एक दोन दोन दिवस लागतात. बाई सॉरी ना बेबी, सॉरी ना माझा बाबुड्या, माझा भाळ गेला, टाइम गेला. तर याच्यामध्ये भाई सिरियसली लय हा 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 विषय लय घाणे यार, हा लय घाणे. माझा फार जवळचा मित्र आहे आत्ता, तो ह्या वर्षी 100% त्याचं सिलेक्शन झालं असतं. आता जे आपले मुंबईचे पेपर काय एप्रिलमध्ये झाले ना, आय थिंक एप्रिल का मार्च मध्ये, एप्रिलमध्ये झाले वाटतं मुंबईचे पेपर. तर मुंबईच्या पेपरच्या अगोदर माझा फार जवळचा मित्र पेपरच्या 2 महिन्या अगोदर वाटतं त्याच्या आयुष्यामध्ये एक मुलगी आली. झालं. इतका भारी पोरगा होता, इतका चांगला त्याचा अभ्यास होता, पण जसा ही पोरगी आयुष्यात आली, तिच्याशी एनी टाइम ते मॅसेजवरती बोलत राहणं, तिला फिरायला घेऊन जाणं, भाऊ त्याच्यामध्ये इतका एनिमेज झाला की शेवटी ही भरती त्याच्या हातातून हुकली आणि त्याला आता घरचे फुल गोड लावतायत. तर माझं काय म्हणणं माहिती आहे का, मी असं नाही म्हणतो की तुम्ही ह्या गोष्टी करूच नका, पण हे कधी माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहाल, ज्यावेळेस तुम्ही सक्सेस झाल्यानंतर तुम्ही काही करा रे, तुम्हाला कोणी काही विचारणार नाही. तुमचं ब्रेकअप झालं तर तुम्हाला घंटा फरक पडणार नाही. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, पहिली गोष्ट आहे त्या ठिकाणी सक्सेस होणं महत्त्वाचं आहे. नंतर तुम्ही काहीही करा, हे नंतर करा. याला मी म्हणतो की भाई जर असन तर सांगा की माझी माय माऊली, मी स्टॉप घेतोय, मी भरती झाल्यानंतर आपण आपलं जे काय ते करू, बस हे सांगतोय. तुम्हाला ती कामात नाही येणार आहे, तुम्हाला नोकरी कामात येणार आहे. म्हणून हा विषय असेल तर डायरेक्ट जागेवर स्टॉप करा, किंवा काहीतरी नियम अटी लावून घ्या, दिवसातून 10 मिनिटं बोलेल किंवा अर्धा तास बोलेल, चालेल. आणि नंतर येतं म्हणजे काम. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर आमची परिस्थिती नाही आहे, तर आम्ही काम करू शकतो का. तर या ठिकाणी मी डायरेक्ट सोपं उत्तर देईल, काम करून नाही करू शकत. आता बरेचसे लोक इथे लगे माझ्या कमेंट बॉक्समध्ये बोलायला येतील, नाही नाही आमच्याकडे बघ आम्ही काम करून भरती केली. सोन्या, तू भरतीची तयारी करायच्या अगोदर काम केले, आणि तू जर काम केलं असेल क्वचित तू सुट्ट्यांमध्ये 1-2 महिन्यात कामाला गेला असेल, तू रेग्युलरली रोज कामाला जातोय, हे इम्पॉसिबल आहे. कारण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, स्पर्धा खूप वाढली आहे. तुम्ही बघितलं का रे, 18 लाख फॉर्म यायला लागले. किती? 18 लाख. तर भाई खतरनाक विषय. पुरा अभ्यास, अरे बाबू रात्रंदिवस पुरा अभ्यास, कारण नोकऱ्या भेटून राहिल्या. आणि एक आपल्या एक समाजाचा दृष्टिकोन काय झाला तुम्हाला खरं सांगू का, जे आत्ताचे आपले जे आई वडील आहेत ना, जे मुलीवाले, स्पेशली मुलीवाले, त्यांच्या डोक्यामध्ये किंवा आपल्या आईबाबाच्या डोक्यामध्ये समजून घ्या, मुलगाचा मोठा बिझनेस आहे, तो महिन्याला 1 लाख रुपये कमवतोय, शेतीमध्ये चांगलं उत्पन्न 1-2 लाख रुपये उत्पन्न काढतोय, घरचे त्याला मुलगी देत नाही. आजकालचे जे इंडियन पॅरेंटिंग आहे त्यांच्या मनामध्येच झालं ना की सरकारी नोकरी, जर सरकारी नोकरी असेल आम्ही आमची मुलगी डोळे बंद करून देऊन देणार. त्याच्यामुळे सुद्धा भावड्या सरकारी नोकरी मिळवण्या ठिकाणी खरंच महत्व झाले. आता तुमच्या समोर जो हे पोरग उभं आहे, हाच एक विषय भावड्या, त्याच्यामुळे ती नोकरी, हा मला विषय. तर मुलगी मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला नोकरी मिळवणं खूप गरजेचं आहे. म्हणून हे काम तुम्ही, म्हणणं आहे की कामाला जाऊ नका. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता तुमचं जे काय वय आहे ना, प्रत्येकाचे जे काही पॅरेंट्स आहेत ना, हे तुम्हाला 1-2 वर्ष कसे सांभाळू शकतात. जर त्यांनी तुम्हाला वयाच्या 18व्या-20व्या वर्षापर्यंत सांभाळून आणलं ना, तुमचं घर चाललं ना, तर 2 वर्ष तुम्ही काम जर नाही केलं तर तुमचं घर काय ते बंद पडणार नाही. वाटलं थोडंसं काही कोणत्या गोष्टींना काटकसरी करून घ्या. 1 वर्षभर कपडे नका घेऊ. मी गेले बाबडे, सिरियस सांगतो, मी दिवाळीला नवीन कपडे सुद्धा नाही घेतलेत. माझ्या मम्मीमध्ये अक्षरशः भांडण व्हायचे की तू कपडे का नाही. माझ्या डोक्यात ज्या दिवशी भरती होईल ना पावड्यात, तो दिवस माझा दिवाळी असेल, मी त्या दिवशी कपडे घेणार. तर मी नवीन कपडे सुद्धा नाही घ्यायचो. आणि सिरियस सांगतो, मी कपडे न घेण्यामागचं कारण सांगू का, कपडे घ्यायला गेलो म्हणजे 1000-1500 रुपये कपडे येतील ना, तर मी तो 1000-1500 रुपये माझा खर्च नको व्हायला, त्याच्यामुळे त्याच्यामुळे कपडे घेत नव्हतो. आणि मेन गोष्ट, सपोज तुम्ही बाईकवरती फिरत, बाईकवरती नको फिरून, तो फिरणं सायकलवरती काय जातंय. माझ्या भरतीच्या वेळेस माझे अख्खे सर्व मित्र, प्रत्येकाकडे गाड्या होत्या. हे एकटं पोरग ॲटलास सायकल होती, त्याच्यावरती ग्राउंडला जायचं, त्याच्यावरती वापस यायचं. तर घ्या, हे गरिबीतून काढा यार. म्हणजे हे आपलं म्हणणं आहे, गरिबीला लाजू नका तुम्ही. बरेच लोक त्या गरिबीला गरीबातले दिवस काढा. माझं म्हणणं आहे, कामाला जाऊ नका भावड्या हो. बस फक्त मोजून 1-2 वर्ष तुम्हाला कामाला नाही जायचंय, नंतर बिंदास नाही भाई, महिन्याला 30,000-40,000 पगार आहे, काय पाहिजे अजून. तर बस एक सांगेल, काम नका जाऊ कामाला. आई वडिलांचे पाय पडा, त्यांना सांगा की मी बस फक्त मला आयुष्यातले 1 वर्ष द्या किंवा 2 वर्ष द्या,
याच्यानंतर मी तुम्ही जिथं कामाला सांगेन मी तिथं कामाला जायला तयार होईल एवढं सांगा. बस मग हे झालं, तुम्हाला कामाला जायचं नाहीये. बस तुम्हाला एवढ्या ह्या गोष्टी करायच्या झालं. आता आपला हा सर्व काम संपला. त्याला मी खोडून टाकतो. झालं. आता आपल्याला करायची सुरुवात. आता मी या ठिकाणी असं समजतो की तुम्हाला पोलीस भरतीबद्दल काहीच नाही माहिती. तर सर्वात अगोदर तुम्ही माहिती करून घ्या की पोलीस भरती काय असते. पोलीस भरती अशी असते की याच्यामध्ये 2 इव्हेंट असतात, एक ग्राउंड आणि एक लेखी. या दोघांमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळाले नंतर तुमचं सिलेक्शन होत असं असतं. आता सर्वात अगोदर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होत असतं. आता आपण ग्राउंड बद्दल बोलूयात. ग्राउंड, आता ग्राउंड मध्येच आहेत ना 3 इव्हेंट असतात. पहिला इव्हेंट असतो तुमचा या ठिकाणी 1600 मीटर. 2 नंबरचा इव्हेंट असतो या ठिकाणी तुमचा 100 मीटर. आणि 3 नंबरचा इव्हेंट असतो तुमचा या ठिकाणी गोळाफेक. ओके, 3 इव्हेंट असतात. आता यामध्ये तुम्हाला 1600 मीटर जर तुम्ही आता झाले 3 इव्हेंट माहिती पडले. आता आपण यांच्या डिटेलमध्ये आता आपण यांची डिटेलमध्ये माहिती घेऊ. आता घेऊया आपण 1600 मीटर बद्दल बोलूयात. ओके, आता 1600 मीटरचं काय असतं, तुमचं हे 400 मीटरचं ग्राउंड असतं. बरोबर, हे 400 मीटरचं ग्राउंड असतं आणि तुम्हाला याचे 4 चक्कर मारून तुम्हाला तुमचं 1600 मीटर पूर्ण करावं लागतं. आता पोलीस भरतीमध्ये 1600 मीटरचं आउट ऑफचा टायमिंग आहे तुमचा या ठिकाणी 5 मिनिटं 10 सेकंद. जर तुम्ही 5 मिनिटं 10 सेकंदाच्या आत आले तर तुम्हाला या ठिकाणी पैकीच्या पैकी म्हणजे 20 मार्क या ठिकाणी मिळत असतात. जर तुम्ही 5 मिनिट 10 सेकंदाच्या आत आले तर. जर समजून घ्या तुम्ही या ठिकाणी 5:10 आणि 5:30 च्या मध्ये जर आले तर तुम्हाला या ठिकाणी 18 मार्क मिळतात. जर तुम्ही या ठिकाणी 5:50 च्या आत आले तर तुम्हाला या ठिकाणी 16 मार्क भेटतात. जर तुम्ही या ठिकाणी 6:10 च्या आत आले तर तुम्हाला या ठिकाणी 14 मार्क भेटतात. आणि जर तुम्ही या ठिकाणी 6:30 च्या आत आले तर तुम्हाला या ठिकाणी 12 मार्क भेटतात. म्हणजे असे तुमचे 2-2 मार्क कमी 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 होत येतात. आणि इकडे तुमचं 20-20 सेकंद वाढत जातात. जसं जसं तुमचे 20-20 सेकंद वाढतील तसे तसे तुमचे 2-2 मार्क कमी होतील. हा झाला तुमचा 1600चा इव्हेंट आहे. सर्वात बाप इव्हेंट जर म्हटला पोलीस भरतीमधला सर्वात बाप इव्हेंट कोणता, तो आहे 1600. बाप इव्हेंट भाई, याला खूप वेळ जातो, खूप साऱ्या गोष्टी असतात. पण याचंही तुम्हाला सांगतो, आता बऱ्याच लोकांकडून नाही होत एवढं. 1600 खूप एक खरी गोष्ट सांगू का, आतून तुमच्या एकदम मनापासून जिद्द असेल ना, मला व्हायचंच आहे, मला दुसरा पर्यायच नाहीये. जर तुमच्या डोक्यामध्ये हा येडापणा असेल ना, हे काहीच नाहीये. ये 1600 मीटर असले सांगतो मी, काहीच नाही. मी इतका येडा डोकाचा पोरगा आहे. मी पहिले सांगतो, मी इंट्रोवर्ड आहे. इंट्रोवर्ड पर्सन दॅट्स मीन काय माहितीये का, मी कोणाशी लवकर जुळून घेत नाही. मला कोणाशी बोलता येत नाही. नवीन लोकांशी जर मी मला नवीन लोकांशी कनेक्ट होता येत नाही. तर मला पर्सन आहे, मी एकटा ग्राउंडवरती पळायचो, एकटा काहीच माहिती नाही. इंटरनेटला शोध, युट्यूबला व्हिडिओ पाय. तुम्ही ते नाही का ती इंदोरची कोणती त्या अकॅडमी ते व्हिडिओ पाय. मी हा येडा पोरगा. असंच करता करता मला एक ॲप सापडलं. 1600 मीटरचं काहीतरी ॲप होतं बाबड्या. ते त्याच्यामध्ये ना शेड्यूल दिलं होतं. 1 महिना 2 महिना 3 महिना तुम्ही तुमचं 1600 मीटर म्हणजे रोज तुम्ही कसं पळलं पाहिजे, काय पळलं पाहिजे, काय त्या गोष्टी होत्या. बस मी ते फॉलो केलं बाई. मी तुम्हाला एक सांगतो, 1600 मीटर काय माहित का, नुसतं येड्यासारखं पळून होत नाही. या ठिकाणी रोज तुम्हाला नवीन काय गोष्टी करायच्या. म्हणजे तुम्हाला 1600 मीटर हा तुमचा एक प्रकारचा अभ्यास आहे, एक प्रकारचं तुम्हाला शिकायला भेटतं. सपोज तू आता रनिंग करतोय, रनिंग करत असताना भाई तुझे पायाची स्टेपिंग कशी पडते, कोणती स्टेपिंग टाकलं होतं तुझे पाय दुखतात आणि कोणत्या स्टेपिंगला तुला मोकळं पळता येतं, काय रोज अभ्यास करायचा. मी कसं पळतो अभ्यास करायचा. वाटलं ते 1600 मीटरचं एक काम करेल. आज मी व्हिडिओ शूट करतो. आजची काय तारीख आहे, आज 20 तारीख आहे. शेड्यूल मी आज ठीक आहे, आज मी शेड्यूल टाकून देतो. तुम्ही काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे नाव आहे स्वराज्य अकॅडमी. हे आपलं स्वराज्य अकॅडमी नाशिक या नावाचं हे आहे टेलिग्रामला चॅनल आहे. या ठिकाणी मी हे तुम्हाला 3 महिन्याचे शेड्यूल असेल ते मी दिले. या ठिकाणी तुम्ही ते फॉलो करा. रोज तुम्ही काय ग्राउंड केलं पाहिजे, काय नाही, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या. आणि हे मी टाकतोय आज 20 तारखेला. सपोज तुम्ही हा व्हिडिओ 30 तारखेला पाहत असेल किंवा पुढच्या महिन्यात पाहत असेल तर मग खाली असं स्क्रोल करत यायचं, तुम्हाला वरती तारीख दिसेल. मग 20 मेला यायचं, 20 मेला तुम्हाला हे पीडीएफ भेटून जाईल. हे झालं तुमचं 1600 मीटर बद्दल. ओके, तिथून तुमचं 1600 मीटर होऊन जाईल, हा माझा शब्द आहे. आता हे झालं. आता आपण येऊया
100 मीटर बद्दल. आता मी तुम्हाला 100 मीटरची एक गोष्ट सांगू का? हे बघा, 100 मीटरचं काय माहिती का? जर तुम्ही 11.50 म्हणजे 11 सेकंद पॉईंट 50 मिली सेकंद मध्ये जर आले तर तुम्हाला या ठिकाणी 15 मार्क भेटतात. जर तुम्ही या ठिकाणी 12.50 मध्ये आले तर तुम्हाला या ठिकाणी 12 मार्क भेटतात. जर तुम्ही या ठिकाणी 13.50 मध्ये आले तर या ठिकाणी 10 मार्क भेटतात. असं असं इज डायरेक्ट तुमचे काही 3 मार्क वजा झालेत आणि नंतर मासे 2-2 मार्क वजा वजा होत येत राहतात. झालं. 100 मीटर तुम्हाला एक सांगतो, 100 मीटरची प्रॅक्टिस करू नका. आता बरेचसे म्हणतील की काय 100 मीटरचे स्पेशल काय प्रॅक्टिस करू नका. 1600 मीटर पळले बेळले गेले का त्याच्यानंतर शेवटी काही स्प्रिंटा वगैरे मारा. 100 मीटरचे काही एवढं मनावरती घेऊ नका, काही एवढा हाय इव्हेंट नाहीये. सिंपल मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी तुम्हाला 10 मार्क जरी आले, या ठिकाणी तुम्हाला 10 मार्क जरी आले तरी बस झालं. बस, जास्त वडतान करायची नाहीये. ठीक आहे, 12 आलं तरी काही हरकत नाही, पण मिनिमम 10 येतातच. नॉर्मल जरी तुमचं 1600 चांगलं झालं ना, तुम्हाला इकडे कसे 10 मार्क कसे भेटतात. झाला, हा तो तुमचा 100 मीटर. आता येऊया आपण गोळा फेक वरती. गोळा फेक, आता गोळा फेक कसं माहितीये का? हे एक प्रकारचं असं गोल असतं, इथे या अशा रेषा असतात आणि इथे हे तुमचं असं हे असतं. जर तुम्ही ह्या रेषेच्या पुढे फेकला तुम्हाला आउट ऑफ, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पेनाची साईज कमी करायला लागेल. जर तुम्ही ह्या ठिकाणी असं आउट ऑफ फेकलं तर तुम्हाला या ठिकाणी 15 मार्क भेटतात. जर तुम्ही इथं याच्या आत फेकलं तर या ठिकाणी तुम्हाला 12 मार्क, इथं फेकलं तर इथं 10 मार्क, इथं फेकलं तर इथं 8 मार्क, इथं 6 मार्क, अशा या प्रकारे तुम्हाला मार्क मिळत असतात. आणि हे जे तुमचं अंतर असतं, हे तुमचं अंतर किती असतं रे? 8.5 मीटर, 8.5 मीटर, 8.50 मीटर तुमचं हे अंतर असतं. आणि तुम्हाला हा इथून असा गोळा फेकावा लागतो. हा गोळा फेक. आता गोळा फेकचा असं आहे ना, ज्यांची तब्येत आहे ना, त्यांचा गोळा भाई जाऊन लागतो तब्येतीच्या याच्याने. बरं, जर तुम्ही माझ्यासारखे एकदम लुकडे सुकडे असाल तर आपला गोळा जाईल कसा का? तर आपला गोळा जातो भाई टेक्निकने. आता नुसतं फक्त येडासारखं फेकतोय म्हणून फेकतोय त्याला अर्थ नाहीये. मी तुम्हाला बोलू ना, प्रत्येक गोष्टीमधून तुम्हाला शिकायचंय. आता सपोज तू गोळा फेकतोय, तर गोळा फेकत असताना सुरुवातीचा 1-2 महिन्यात तुला काही कळणार नाही. बस फेकत राहायचा. आपल्यासोबत जे काही मित्रमैत्रीण त्यांना विचारत राहायचं की कसा फेकू, काय फेकू, करत राहायचं. नंतर मग तुला सेल्फ स्वतःला चेक करायचे. तर मग काय करायचं, आपण आपला गोळा फेकचा व्हिडिओ काढायचा आणि तो स्लो मोशन मध्ये चेक करायचा की गोळा फेक मध्ये माझं काय हाताचा झटका चुकतोय, कमी हाईट कमी देतोय काय, असा आपण व्हिडिओ काढायचा, अनालिसिस करायचं आणि त्या पद्धतीने काम करायचं. झटका मोजून काही गोष्टींवरती गोळा काही गोष्टींवरती आउट ऑफ जातो. पहिली गोष्ट तुमची हाईट महत्वाची असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा झटका, तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे टेक्निक. बस ह्या 3 गोष्टींवरती तुमचा गोळा आउट ऑफ होऊ शकतो. आणि अजून एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची म्हणजे तुमचा मधला आत्मविश्वास. आता बऱ्याच लोकांचा आत्मविश्वासच राहत नाही. आता माझा गोळा आउट ऑफ जायला मग तुम्हाला कारण सांगतो. माझा गोळा ऍक्च्युअली 12चा जायचा, तर माझा गोळा 15चा कसा गेला तुम्हाला सांगू का? ग्राउंडला 1 महिना बाकी होता, मी रेग्युलर गोळा फेकायचो. तर एक वेळेस काय झालं, जे आपण हे अंतर घेतो ना, हे अंतर आमच्याकडून चुकीचं घेतलं गेलं. आणि ही जी रेष होती ना, ही रेष आम्ही घेतली नाही. आणि ही वाली जी रेष, हिलाच आम्ही आउट ऑफची रेष समजून घेतलं. पुढची रेष काय झाली, ती खोलली गेली होती. तर आम्ही काय हिला आउट ऑफची रेष समजून घेतलं. तर माझा गोळा ऑलरेडी इथं जात होता, माझा गोळा ह्या रेषच्या पुढे जात जात इकडे फेकला गेला माझा गोळा. भाई मी खुश, माझा गोळा आउट ऑफ गेला, माझा गोळा आउट ऑफ गेला. गोळा आउट ऑफ गेला होता का? नव्हता गेला. पण मेंदूला कळालं ना की भाई गोळा आउट ऑफ गेले. तर माझ्या मेंदूमध्ये काय फिक्स झालं की नाही याचा गोळा जातो, याचा गोळा जातो. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही दुसऱ्या ठिकाणी गोळा फेकायला गेलो, मग त्या ठिकाणी ही लाईन पण होती, परंतु माझ्या मेंदूला माहिती होतं की माझा गोळा आउट जातो. त्याच्यानंतर माझ्या मेंदूने गोळा इथं फेकला. इट इज द पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन, इट इज द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. एकदा तुम्ही तुमच्या मेंदूला सांगा की मी करू शकतो, तर तू करणारच. भाई माझा गोळा असा आउट ऑफ गेलता, एक जिद्द स्वतःमध्ये, हा मी करू शकतो. बस हे असलं ना भाई, तुम्ही करू शकता. आणि हा गोळा इथं आउट ऑफ गेल्यानंतर आम्ही शांत बसणार का? अजिबात नाही. माझा एक मित्र होता, आमच्या दोघांमध्ये भाई शरत लागायचे. मी इथं फेकला ना, तो इथं फेकणार, त्याने इथं फेकल्यावरती भाई मी इथं फेकणार. अशी आमची मैत्री होती.
मला नाही माहिती तू व्हिडिओ पाहत असेल का नाही. माझ्या मित्राचं नाव आहे सचिन निकम, तो माझा भाऊ. आमच्या मला शरद लागायची कोण पुढे फेकतं काय. हा वाला विषय भाई. मित्र असे व्हायचे. असंच आमचं 1600 मीटरच्या मध्ये बी असं व्हायचं भाई, शरद लावायची भाई. मी तुम्हाला खरं सांगतो, मित्र कसे मागे म्हणणार नाही रे. आता सपोज त्याचा जर तुझा टायमिंग 5:30 आला, त्याचा 5:25 आला पाहिजे. पुढच्या वेळेस तुझा 5:20, म्हणजे असं हे लावा, कॉम्पिटिशन लावा. हा विषय भाई. हे झालं तुमचं गोळा फेकचं. आपला ग्राउंड या ठिकाणी संपलेलं आहे. अरे हा, मी आता फक्त मुलांबद्दल बोललो. आता मुलींबद्दल बोलायचं झालं तर मुलींचे पण हे 3च इव्हेंट असतात. पण एवढे मुलींचं 800 मीटर असतं, 100 मीटर असतो आणि गोळा फेक असतो. आणि मुलींचा जो काही गोळा असतो तो आय थिंक 5-1 किलोचा असतो. आय एम नॉट, म्हणजे फिक्स नाही माहिती मला, पण आय थिंक 5-1 किलोचा असतो. अंतर पण त्यांचं कमी असतं. आय थिंक 6-1 मीटर त्यांचं ते अंतर असतं. मुलींचंही तेवढंच आहे. हा झालं. आणि आता पेपर बद्दल येऊया. पेपर आता सर्वांचा सारखाच असतो. आता पेपर बद्दल जर बोलायचं झालं, आता लेखी परीक्षा. आता लेखी परीक्षेबद्दल जर आपण बोलायला गेलो ना, अरे हा, तर लेखी परीक्षेला तुमचे एकूण 4 विषय असतात. पहिला विषय तुमचा मराठी व्याकरण, त्याच्यानंतर 2 नंबरला येतो तो तुमचा सामान्य ज्ञान, त्यालाच आपण GK सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर 3 नंबरला येतो तो म्हणजे तुमचा गणित, आणि 4 नंबरला येतो तो म्हणजे तुमचा बुद्धिमत्ता. ओके, हे तुम्हाला 4 विषय असतात. आणि प्रत्येक विषयाला या ठिकाणी 25-25 मार्क असतात. टोटल तुम्हाला या ठिकाणी किती, टोटल या ठिकाणी तुम्हाला 100 मार्क असतात. आणि ग्राउंडचं तुम्हाला 50 मार्क असतात. ग्राउंड बद्दल तुम्हाला बोललो ना, हे बघा, हे तुमचं 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळा फेक. अ, 1600 मीटरला या ठिकाणी 20 मार्क असतात, 100 मीटरला 15 असतात आणि गोळा फेकला 15 असतात. असं तुम्हाला या ठिकाणी एकूण 50 मार्क असतात. 50 मार्काचं तुमचं ग्राउंड असतं आणि 100 मार्काचं तुमचा पेपर असतो. असं 150 पैकी तुमचं मेरिट लागत असतं. अगोदर काय होतं, तुमचं ग्राउंड होतं. मग ग्राउंड झाल्यानंतर तुमचे ग्राउंडचे काय असतं, त्या ठिकाणी मेरिट लागत असते. आता मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंत जेवढं मी मेरिट अनालिसिस केला त्याच्यामधून एक गोष्ट मला या ठिकाणी कळाली आहे की तुम्हाला कमीत कमी 38 ते 40 मार्क या ठिकाणी असणे गरजेचं आहे. जवळपास 90% जास्त जिल्ह्यांच्या मेरिट ह्या 38-40 याच्या दरम्यानच लागल्यात. आणि कॅटेगरी मी या ठिकाणी ॲव्हरेज, मी ओबीसी सांगतोय, तर मग SC ST ला याहून याच्यापेक्षा 2 मार्क कमी करून घ्या आणि ओपनला याच्यापेक्षा 3-4 मार्क वाढवून घ्या. हा वाला विषय. तुम्हाला 38-40 मार्क तर या ठिकाणी पाहिजे मेरिटमध्ये बसण्यासाठी. परंतु या ठिकाणी फक्त मेरिटमध्ये बसायला अर्थ नसतो. तर आपल्याला या ठिकाणी लीड असणं सुद्धा महत्वाचे. लीड का महत्वाचे माहिती का, जर तुम्हाला या ठिकाणी मेरिटपेक्षा जास्त मार्क असले, सपोज उदाहरणार्थ जर या ठिकाणी 38 ची मेरिट लागली पण मला मार्क आहेत या ठिकाणी 43, म्हणजे या ठिकाणी मला जवळपास 5 मार्कांची लीड आहे. आणि हे 5 मार्क मला फायनल मेरिटला कामात येतील. जी फायनल मेरिट लागत असते ती कशी लागत असते, ग्राउंडचे मार्क आणि पेपरचे मार्क दोघं मिक्स केले जातात आणि त्याच्यानंतर मेरिट लावले जाते. म्हणून या ठिकाणी तुम्हाला ग्राउंडमध्ये लीड असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला मी कमीत कमी किती बोललो होतो, 38 बोललो होतो, पण या ठिकाणी माझं म्हणणं आहे तुम्हाला मार्क पाहिजे किती, या ठिकाणी तुम्हाला मार्क 43 ते 45 पाहिजे. किती, 43 ते 45 मार्क असणं या ठिकाणी गरजेचं आहे. एवढे मार्क घ्याच. कसे घेशाल, पहिली गोष्ट तुमचा गोळा भाई या ठिकाणी आउट ऑफ पाहिजेच. मी काय म्हणतो, गोळा आउट ऑफ पाहिजेच. 1600 मीटर तुमचं जास्त नाही, पण 5:30च्या आत तरी पाहिजे. किती, 5:30च्या आत तरी पाहिजे. आणि 100 मीटरचे तुम्हाला काय म्हणते की प्रॅक्टिस वगैरे नाही केली, इथे आपण सिंपल 10 मार्क घेतले, झालं. म्हणजे गोळ्याचे तुमचे आउट ऑफचे 15 पैकी 15, 1600 मीटरचे तुमचे 18 आणि 100 मीटरचे 10. तुमच्या या ठिकाणी टोटल होते 8-5 1303, हातच्याला आला 1, 43 झाले. 43 का 43. आणि जर तुमचं 1600 चांगलं हे असेल तर इथं तुमचे 2 प्लस होतील, इथं तुमचे 45 होऊ शकता. किंवा तुमचे या ठिकाणी 100 मीटर मध्ये 2 प्लस होतील तर इथे 45 होतील.
तर इट तुमचे असे 45 आणि 47 असा स्कोर येऊ शकतो. तर 43 वरती मार्क घ्या, लीड या ठिकाणी महत्वाचे. हे झालं ग्राउंडचं. आता बोलूया आपण पण पेपर बद्दल. आता हे 4 विषय. आता भाऊ पहिली गोष्ट मी तुला या ठिकाणी सांगतो, तुला या ठिकाणी पहिली गोष्ट करायची आहे, या चारींसाठी पुस्तक विकत घेऊन घ्यायचे आहेत. या चारही गोष्टी आहेत ना, या चारही गोष्टींसाठी तुला सर्वात पहिली गोष्ट करायची, पुस्तक विकत घेऊन घ्यायचे. सुरुवातीला आपण प्रत्येक जण काय चुकी करतो माहितीये का, एक असं कोणतं तरी पुस्तक उचलून आणतं आणि त्या पुस्तकात सर्व विषय दिले असतात आणि त्याला असं वाटतं की भाई मी एक हे पुस्तक वाचलं का माझं काम होतंय. असं होत नाही. प्रत्येक विषयासाठी तुला या ठिकाणी सेपरेट पुस्तक घेणं महत्वाचे आहे. आता पुस्तकांची लिस्ट सांगतो मी तुला या ठिकाणी. मराठी व्याकरणसाठी या ठिकाणी तुला पुस्तक घ्यायचं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं. बाळासाहेब शिंदे सरांचं. जीके साठी घेशील तू, जीके साठी मी 2 गोष्टी या ठिकाणी सांगेल. पहिली गोष्ट असेल या ठिकाणी सह्याद्रीचा ठोकळा. आणि 2 नंबरला मी तुला या ठिकाणी सांगेल आपलंच जीकेचं 12,000 प्लस 1 लाइनर ठोकळा. ओके. आता ही जे ना, हे आपलं आहे. पहिले ह्याला इम्पॉर्टंट करून घेतो. हा, आता ही तुम्हाला पीडीएफ मिळणार आहे. आता तुम्हाला दाखवून देतो अगोदर. 2 मिनिट इकडे पुढे गेलो. सॉरी, हे करायला लागेल का. ओके, यहाँ पे आपण पीडीएफ इम्पोर्ट करेंगे. आता तुम्हाला मी आपलं काय दाखवतोय, 12,000 प्लस. ओके, हे आहे आपलं जीकेचं 12,000 प्लस 1 लाइनर ठोकळा म्हणून ही एक पीडीएफ बनवलेली आहे. याच्यामध्ये आपण सर्व विषय जीके मध्ये तुम्हाला जेवढे विषय असतात, इतिहास, पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज, समाज सुधारक, भारतीय राज्यघटना, महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल, अर्थशास्त्र, संगणक, विज्ञान, तंत्रज्ञान, संकीर्ण माहिती, हे सर्व विषय या ठिकाणी घेतल्यात. आणि आपण काय केलं माहिती का, एक मेन गोष्ट म्हणजे या ठिकाणी जेवढे तुम्हाला परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारले गेलेले आहेत आणि जे याच्यानंतर तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ते सर्व प्रश्न तुम्हाला ठिकाणी 1 लाइनर स्वरूपात दिलेत. बघा, प्रश्न खाली उत्तर, बघा प्रश्न खाली उत्तर, प्रश्न खाली उत्तर, प्रश्न खाली उत्तर. बघा, अशा प्रकारचे तुम्हाला पीडीएफ भेटणार आहे. आणि ह्या पीडीएफ मध्ये तुम्हाला एकूण 12,000 किती, एकूण 12,000  1 लाइनर प्रश्न मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला विचारले किती जातात, 25. आणि या ठिकाणी ह्या पीडीएफ मध्ये तुम्हाला मिळणार किती आहेत, तर ह्या पीडीएफ मध्ये तुम्हाला मिळणार आहेत एकूण 12,000. जर 12,000 बाई चांगले केले ना, खतम विषय. बघा तुम्ही प्रश्नांची क्वालिटी बघा. हा वाला विषय. आता ही पीडीएफ तुम्हाला मिळणार कुठं, ही पीडीएफ तुम्ही हे जे, अरे इकडे, हा, ही पीडीएफ तुम्ही हे, अरे व्हाईट रेड कलर, हा, ही पीडीएफ तुम्ही स्वराज्य अकॅडमी नाशिक नावाचं आपलं हे जे ऍप आहे, इथून सुद्धा बाय करू शकतात. किंवा हे जे बारकोड आहे याच्यावरती पेमेंट केल्यानंतर हा जो व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती स्क्रीनशॉट सेंड करून सुद्धा तुम्ही ती पीडीएफ मिळवू शकतात. एवढं सेंड करायचं. ही पीडीएफ तुम्हाला इथे मिळेल आणि ह्या प्रकारेही तुम्हाला मिळू शकते. तुम्ही भाई बघून घ्या. पीडीएफ मध्ये तुम्हाला हे अशा प्रकारचे एकदम सुटसुटीमध्ये पीडीएफ मध्ये प्रश्न मिळणार आहेत. आता इकडे जाऊया. हा, अरे आपल्याला फार मागे जावं लागेल इकडे. ही डेमो पीडीएफ आहे. ओके, आलो आपण इथं. हा, सह्याद्रीचा ठोकळा घ्यायचा आहे आणि आपली ही पीडीएफ घ्यायची. झालं. आता मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर. हा, गणितासाठी येतं तुमचं या ठिकाणी सतीश वसे सरांचं गणिताचं पुस्तक. आणि बुद्धिमत्तेसाठी सुद्धा जोराचं एक बुद्धिमत्तेचं येतं तेच. झाले, तुमची पुस्तकांची यादी या ठिकाणी झालेली आहे.
आता बाळासाहेब शिंदे सरांचं ज्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचता, आय थिंक सध्याच ते त्याला मराठी व्याकरणासाठी बेस्ट तेच आहात, मी पण तेच वाचले. तर बाळासाहेब शिंदे सरांचं ते पुस्तक घ्यायचं आणि पुस्तक घेतल्यानंतर त्यांचं जे कोर्स पण आहे, ते ॲपचं नाव ना आय थिंक काय त्याचं, द विनर स्टडी सेंटर का द विनर पब्लिकेशन असं काहीतरी ते त्यांच्या ॲपचं नाव आहे. त्या ठिकाणी त्यांची 300 रुपयाचे, फक्त 300 रुपयाची एक बॅच येते. तुम्ही ती बॅच घेऊन टाकायची. तिचं काय 3 महिन्याचे का 6 महिने काय काहीतरी असेल, तर ती बॅच घेऊन घ्यायची. काय करायचं, मोबाईलवरती मस्त लेक्चर लावायचं आणि खाली पुस्तक. त्यांनी मस्त बेसिक कोर्स शिकवले, बस बाई. त्यांचे व्हिडिओ बघायचे, खाली पुस्तकातून हे करायचं. चांगलं 3-4 टाइम करून टाकायचं. किती 3-4 टाइम तुम्हाला ते पूर्ण पुस्तक वाचून काढायचं, डोळ्याच्या खालून हे करायचं, त्यांचा तो क्लास पूर्ण करून घ्यायचा आहे. मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे सर तुम्हाला करून देतील. आता जे के बद्दल येऊया. तर जे केच्या बाबतीमध्ये ऑलरेडी माहिती सह्याद्री ठोकळा एकदम म्हणजे लय भारी. माझ्याकडं सगळ्या मी जेव्हापासून भरते लागलो ना, माझ्याकडे प्रत्येक आवृत्ती, प्रत्येक आता जे तुमचे लेटेस्टचे आली 2026 मधली बाई ती पण आहे. माझा एकदम आवडता ठोकळा येतो. तर सह्याद्रीचा ठोकळा कसा माहिती आहे का, 2 मिनिटं आता आहे का माझ्याकडं, नाही तो माझा इथं लॅबला ठेवलाय. हा, तर सह्याद्रीच्या ठोकळ्यामध्ये कसं माहिती आहे का बाई, अगोदर मस्त थिअरीमध्ये माहिती दिली आहे, चार्ट्स पण आहेत, अगोदर माहिती दिली आहे. नंतर त्याच्यावरती आतापर्यंत जेवढे प्रश्न येऊन गेलेत तेवढे बहुपर्यायी प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. मस्त भाई तो 3-4 टाइम तरी वाचला गेला पाहिजे भाई, वाचला जातो आणि मजा येते वाचायला, फुल मजा येते. ते झालं. आणि त्याच्यानंतर येतं आपलं 2 नंबरला आपली वाली जी काही ही आपली पीडीएफ आहे, ही पीडीएफ तुम्ही बाय करायची, इथे झेरॉक्स काढायचे भाई. ती तुम्ही दिवसातून 1 तास तरी ती वाचली पाहिजे. काय करायचं, तुम्ही ती वाचत राहायची. म्हणजे ही आपली पीडीएफ वाचत असण्याचा तुम्हाला फायदा काय होणार आहे की कशा प्रकारे जीके मध्ये तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला समजेल. आणि तुमचा भाई स्टोरेज जे तुमचा जो साठा आहे ना तो तुमचा वाढेल. कारण की 12,000 प्रश्न दिलेत आपल्या पीडीएफ मधून. पीडीएफ भाई नक्की घ्या, म्हणजे घ्याच, मी तुम्हाला सांगणार घ्या. ते झालं. आणि नंतर आपण गणित बुद्धिमत्ताकडे. आता गणित बुद्धिमत्तामध्ये तुम्ही सतीश जोशी सरांचं पुस्तक घ्यायचं. त्यांचे क्लासेस वगैरे आहेत, तुम्ही पुस्तक वाचूनही कळेल तुम्हाला. वाटल्यास त्यांचं ॲपवरून तुम्ही त्यांचे कोर्स पण घेऊ शकता. मिनिमम प्राइस असेल 400-500 रुपये, काय प्राइस असेल ती असेल. आता बऱ्याच लोकांना गणित बुद्धिमत्ता ते अवघड जातं. तुम्हाला सांगू का, सुरुवातीला ना माझा असा विषय व्हायचा, मी अभ्यास करायला सुरुवात केली, माझा अगोदर पहिला स्कोर काय 33 वगैरे असं काहीतरी असेल. ठीक आहे, ते झालं. नंतर अभ्यासाला सुरुवात केली. ज्यावेळेस मी स्कोअर चेक करायचो ना, प्रत्येक वेळेस माझं असं व्हायचं की मला सर्वात कमी मार्क यायचे, ते म्हणजे हा विषय आपला गणितमध्ये. तर माझे फुल फाटायला लागले. मी 2 दिवस डिप्रेशनमध्ये होतो की अरे संतोष होतं काय यार, म्हणजे भाई आईबापांनी आपल्यावरती एवढा पैसा खर्च केलाय, एवढ्या गोष्टी केलाय. अरे तू थांब रे, थांब. हा, आई बाप माझ्यावरती एवढा पैसा खर्च करतात, एवढ्या गोष्टी होत आहेत, आणि जर मला गणित जमतच नसेल तर काय करायचं. मी खूप हारलो त्या ठिकाणी. तर काय होणार. पण त्या दिवशी मी ठरवलं की हारायचं नाही यार, लढायचंय. त्या दिवशी भाई गणिताचं पुस्तक उघडलं, जो काय तुम्हाला टॉपिक जमत असेल तो टॉपिक उघडला. तर जोपर्यंत हा टॉपिक मला पूर्णपणे समजत नाही, जोपर्यंत या टॉपिक मधला मी बादशाह होत नाही ना, तोपर्यंत मी हा टॉपिक सोडणार नाही. जसा काय तो टॉपिक घेतला ना, एकूण एक कन्सेप्ट क्लिअर केली. अरे गणित आहे काय रे, मोजून सूत्र टाकायचंय, किमती इकडून तिकडं तिकडून इकडं आकडेमोड करायचे, याच्या पलीकडे गणित बुद्धिमत्ता नाहीये. तरी सुद्धा तुम्हाला जर गणित बुद्धिमत्ता अवघड जात असेल, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे आपलं ऍप आहे, मी तुम्हाला बोललो होतो स्वराज्य अकॅडमी नाशिक, जे आपलं ऍप आहे, आय थिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देणार आहे, आणि तुम्ही पाहिलंच. कुठे लिहू रे, इथे लिहितो. स्वराज्य, हा वाय आहे बरं का, स्वराज्य अकॅडमी, स्वराज्य अकॅडमी नाशिक या नावाचं ऍप आहे. ह्या ऍपवरती गणित बुद्धिमत्ताचा एक कोर्स क्रिएट केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता इतक्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ज्यावेळेस तुम्ही शिकत आहात, सपोज तुम्हाला एखादं गणित नाही जमलं, ते तुम्हाला एखाद्या शिक्षकाने समजून सांगितलं तर एवढं समजत नाही. पण जर आपल्या भावाने, आपल्या मित्राने जर आपल्याला समजून सांगितलं, ते अधिक चांगल्या प्रकारे समजतं. तर ज्यावेळेस तुम्ही ह्या स्वराज्य अकॅडमी नाशिक नावाचं ऍप मधल्या त्या कोर्समध्ये जर तुम्ही गणित बुद्धिमत्ता, त्यावेळेस तुम्ही तो कोर्स बघशाल, त्याच्यामध्ये तुमचा भाऊ तुम्हाला समजवत आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी फील होणार आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये.
मी तुम्हाला सांगतो भाई, तुम्ही नाही तारीफ केली ना, नाव बदलून ठेवा. अशा प्रकारे हे झालं. आता हे झालं तुमचे विषय. आता तुम्हाला आता या विषयाबद्दल लावून थोडंसं डिटेल बद्दल बोलायचं आहे. आता जे आपले हे 3 विषय आहेत ना, मराठी व्याकरण, त्याच्यानंतर गणित आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्ता. आता हे जे 3 विषय आहेत ना, हे 3 विषय असे आहेत की या ठिकाणी आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. हा, या ठिकाणी आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो, कारण की याचा साठा मर्यादित आहेत. जे जीके सारखं नाही. आता जीकेचं काय माहिती का, तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही अभ्यास करशाल ना, तुमच्या लक्षात येईल जीकेचं असं आहे ना की कितीही वाचलं तर असं वाटतं की कमीच पडतंय. पण गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरणचं असं नाही, याचा एक मर्यादित साठा आहे. ते चांगल्या प्रकारे केलं तर तुम्ही गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण या ठिकाणी तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात. ठीक आहे, चला आपले 1-2 मार्क कटले. 1-2 मार्क जरी कटले तरी समजून घ्या आपण या ठिकाणी तुमचे 73 मार्क तुम्हाला या ठिकाणी 3 विषयामधून आलेत. झालं, इथं आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. राहिला विषय होता तुमचा जीकेचा. जीकेचा भाई मी तुम्हाला 2 एकदम बाप गोष्टी तुमच्या हातामध्ये दिल्या आहे. पहिली गोष्ट सह्याद्रीचा ठोकळा आणि दुसरी गोष्ट आपली पीडीएफ 12,000 प्लस बोलणाऱ्या ठोकळ्याची. या दोघं चांगल्या केल्या ना, इथं तुम्हाला पैकी 25 यायलाच पाहिजे. पण कदाचित 1-2 प्रश्न एकूण तिकून घुसू शकतात. मी तुम्हाला सांगतो, इथं कमी नाही, पण तुमचे 22 मार्क जर तुम्ही हे चांगलं 4-5 वेळ जर वाचलं तर तुम्हाला या ठिकाणी 22 मार्क यायला पाहिजे. किती? 22 मार्क यायला पाहिजे. 3 आणि 2 5, 7 आणि 2 9. तर या ठिकाणी तुमची 95ची टोटल होत आहे. झालं. परंतु आपण समजून घ्या, या ठिकाणी इथं तुमचे अजून 2 मार्क कमी झाले आणि इथं पण तुमचे 2 मार्क कमी झाले, म्हणजे इथं तुम्हाला 20 झाले. 2 आणि 2 4. सपोज आपण 4 मार्क काढून घेतले तरी तुमचे या ठिकाणी 91ची टोटल होते. 91 नाही, मी म्हणतो भावड्या इथं 90च घे. किती घे? 90च घे. पेपर मध्ये तुला 90 मार्क आले आणि ग्राउंड मध्ये तुला इथे किती आलं? तर ग्राउंड मध्ये मी तुला कमीत कमी सांगितलं तर 43. म्हणजे या ठिकाणी भावड्या हे बघ, म्हणजे तुझे हे ग्राउंडचे 43 आणि तुझे हे 90, तुझी ह्या ठिकाणी टोटल होत असते 133. आणि मी तुला सांगतो, तू सर्व जिल्ह्यांची मेरिट ओपन करून बघून घे, ओबीसी वाला पोरग 133 मध्ये सिलेक्शन होत असते. इकडे तर आपले टोटल बऱ्यापैकी होत होते. हे मी कमीत कमी सांगितलंय. तुला याच्यापेक्षा जास्तच मार्क असणार, तुला 135 असे मार्क असणार. आणि भावड्या एवढ्या मार्कांवरती तू कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुझं सिलेक्शन होऊ शकतं, कोणत्याही जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, 1-2 जिल्हे जर अपवाद म्हणून सोडले तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये तुझं कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुझं सिलेक्शन होऊ शकत आहे. हा एकदम सिंपल रोड मॅप आहे, काहीच नाही करायचंय. मी आता संपूर्ण व्हिडिओमध्ये 2 मिनिटं व्हिडिओ चालू आहे का नाही तर हां चालू आहे. हां मेन गोष्ट आता संपूर्ण व्हिडिओमध्ये तुला जे काय बोललो ते पुन्हा सांगतो. जे ग्राउंड आहे, ग्राउंडमध्ये 1600 मीटर हा एकदम बाप इव्हेंट आहे. याला 1600 मीटर रोज तुम्ही पळत असताना तुम्हाला शिकायचं आहे की माझं काय चुकतंय, माझ्या पायाचं स्टेपिंग चुकते का. रोज स्वतःवरती लक्ष द्यायचं, फोकस करायचं, स्वतःमध्ये काहीतरी नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा, थांबायचं आणि स्वतःमध्ये जिद्द ठेवायची. आणि आपल्याला येड्याची गदेड्यासारखी मेहनत नाही करायची, आपल्याला वाघासारखं एकदम स्टेबल एकदम माइंडने डोक्याने काम करायचं. इथं तुमचं 1600 मीटर होतो, 100 मीटरची काही घंटा प्रॅक्टिस करायची गरज नाही. 1600 मीटर पळाल्यानंतर थोडंफार स्टेप बेप मारल्या होता कार्यक्रम. गोळाफेक तुमचा काय विषय, गोळाफेक मेन गोष्ट तुमची हाईट परफेक्ट गेली पाहिजे, झटका प्रॉपर बसला पाहिजे, टेक्निक तुमची आणि स्वतःवरती विश्वास की माझा गोळा आउट ऑफ जाऊ शकतो. माझी आता थोडी बऱ्यापैकी तब्येत आहे. माझे जुने व्हिडिओ जर जुने लोक मला ओळखत असेल बाई कमेंट करून सांगा रे बाकीच्या लोकांना, माझी काहीच तब्येत नव्हती, मी लय बारीक होतो, तरी सांगतो मी लय बारीक होतो. तर भाई मा गोळा जाऊ शकतो, तुमचा आरामसे जाणार. त्याच्यानंतर ग्राउंड झाला, नंतर होतं पेपरची गोष्ट. लेखीचा अभ्यास करत असताना असा अभ्यास एवढं सुख कुठं नाहीये. तर गर्लफ्रेंडची बोलण्यामध्ये एवढी मजा येत असेल ना, एवढी मजा मला अभ्यासात येते. सिरियसली सांगतो मी इतकं भारी वातावरण केलं ना. मला तर लॅब खरं सांगू का, मला लॅब लावायला पैसे नव्हते. सिरियस सांगतो, मला लॅब लावायला पैसे नव्हते, मी घरी अभ्यास केलाय. पण जिथं मी घरी अभ्यास करतो, मी इतकं भारी सेटअप तयार केलं होतं. टेबल, खुर्ची आपले प्लास्टिकवाले खुर्ची होते. तर मी काय केलं होतं, ब्लँकेट होतं ना, ब्लँकेट तर खुर्ची होती असं टाकलं होतं. मग तिच्यावर बसलं असं मऊ फील व्हायचं. ते झालं. एक छोटासा 500 रुपयाचा पंखा आणला होता, तो वरती लावला होता. असा टेबल फॅन होता, तो वरती अटकवता येतो. तो टेबल फॅन 500 रुपयाचा टेबल फॅन तो वरती लावला होता. आता पंख्यालाच खाली असं एक लाईट लावला होता. मस्त वरून हवा, बसलोय, टेबल, खुर्ची, ब्लँकेट आणि माझी पुस्तकं.
सुख, चरण सुख. अरे अभ्यास करण्याचे सुख आहे, जे फील आहे, म्हणजे अभ्यास करताना मला असं फील व्हायचं की मी वेगळ्या जगात आहे, हमारी अलगच दुनिया आहे. सिरियसली सांगतो भाई, या प्रकारे माझा अभ्यास होता. बस भाई इतकी मजा ना. सकाळी सकाळी वाटल्यास एखादी प्रश्नपत्रिका सोडवायची. हा मेन गोष्ट, बरेचसे लोक ना जेव्हा पोलीस भरतीचा अभ्यास चालू करतात, सुरुवातीपासूनच ते प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करतात. अरे चुतेस तू. प्रश्नपत्रिका कधी सोडवायची असते? ज्या वेळेस तुझा अभ्यासक्रम पूर्ण होईल. एक नाही तर 2 वेळेस तुझा अभ्यासक्रम पूर्ण होईल, त्याच्यानंतर प्रश्न संचामध्ये हात घाला. नाही तर आता भरतीला तयारी करतो तू आता प्रश्न संच उघडतो, म्हणते की माझा स्कोर फक्त 33 होते. अरे चुते तू. अगोदर अभ्यासक्रम पूर्ण होऊन जाऊ दे, तुझं जीके 1-2दा पूर्ण होऊन जाऊ दे, गणित बुद्धिमत्ता 1-2दा पूर्ण होऊन जाऊ दे, नंतर प्रश्न संच उघड, नंतर प्रश्नपत्रिका सोडव. ही गोष्ट कर. या प्रकारे अभ्यासाचं बाई मजा घ्या अभ्यासाची. सपोज तुम्ही जर ठोकळा उघडला, तुम्ही जे के वाचताय, त्याच्यामध्ये शिवाजी महाराज वाचताय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्यांनी लढाया केल्या, त्यांनी किल्ले जिंकले. संभाजी महाराज, त्याच्यानंतर ते अफजल खान, त्याच्यानंतर तो अकबर, हुमायूं भाई, नंतर महात्मा गांधी आले, त्यांनी क्रांती केली. बाई काय मजा आहे एकदम, जसं की आपल्या समोर थिएटरमध्ये बसलोय, पिक्चर चालू आहे असा फील होतो भाई वाचताना. आणि गणित, गणित काय, गणित आपला दुश्मन आहे भाई. आपल्या समोर गणित म्हणजे एक अडचण आहे. ते गणिताचा प्रश्न आला की आपली कशी फाटते भाई. गणिताचा प्रश्न आला ना, फाटले नाही पाहिजे. गणित थांब तुला दाखवतो. गणिताचा प्रश्न आला का धाड 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 तलवारीने कापून डायरेक्ट प्रश्न सॉल्व्ह केला का जिंकलो भाई आपण. गणित युद्ध आहे ना, आपल्याला जिंकायचंय. आणि त्याला जसं आपल्याला युद्धामध्ये जिंकण्यासाठी तलवार वगैरे लागत असते, तसंच आपल्याला गणितामध्ये बसते सूत्र प्रॉपर, ते आकडे मोड इकडं तिकडं करून तिथं गणित होतं भाई. बुद्धिमत्ता, अरे बुद्धिमत्ता आपला बुद्धीचा खेळ आहे. सिंपल. आम्ही बुद्धिमत्तेला पेनेचा वापर करत नाही, आज तसं आम्ही गणितात बी करत नाही. सिंपल बसलोय ना, हा त्याचा भाऊ, त्याची आत्या, त्याचा मामा, त्याचा नवरा, हा झालं नातेसंबंध सुटलं. दिनदर्शिका, हा असं पुढचा महिना, हा 1+ भाई एवढं भारी. तुम्ही अरे गणित बुद्धिमत्तासाठी एकदा आपली बॅच घ्या रे, नंतर तुम्ही कळसाल की गणित बुद्धिमत्ता काय काय प्रेम आहे, असा विषय झाला. नंतर खाली कोण येतं रे, मराठी व्याकरण, शिंदे साहेब, बाळासाहेब, महाराष्ट्रामध्ये बाप माणूस, सर्वात मोठं नाव आहे शिंदे साहेबांचं. ते तुम्हाला मराठी व्याकरण करून देतील. खाली काय उरतं, खाली काहीच उरत नाही. राहिला विषय तुमचा करंट अफेअरचा. करंट अफेअरसाठी एक काम करा, बरेचसे टेलिग्राम चॅनल पडले आहेत, कोणाचं बी जॉईन करा. तुम्हाला माझं वाटलं माझं करा. टेलिग्राम चॅनलवरून तिथून तुम्ही रोजच्या करंट अफेअर करत राहा. आणि शेवटी तुम्ही कोणाचंही पुस्तक घेऊन टाका. आपले ते सरांचं तुम्हाला नाव नाही आठवू राहिलं, काय नाव यार, हा देवा जाधवकर सरांचं शेवटी तुम्ही जेव्हा एक एक्झाम येईल तेव्हा तुम्ही त्यांचं ते पुस्तक घेऊन काढा. झालं, सिंपल यार, बस एवढंच आहे. आणि हा मेन गोष्ट, आता मी तुम्हाला बोललो की एका वर्षात पोलीस होता येत. आता ह्या गोष्टी तर जे पोरं 2-3 वर्षापासून अभ्यास करत हे तर त्यांना माहिती असेल, पण ते का नाही झाले आणि तुम्ही काय होशाल, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कारण की ते त्यांचं पहिली गोष्ट ते सातत्य नसतात. मेन गोष्ट त्यांना ते जी गोष्ट मिळवायची त्या गोष्टीला मिळवण्यासाठी ते एवढं हे नसतात, आतून त्यांची एवढी आग लागलेली नसते. तुमचं काय असलं पाहिजे, तुम्हाला खरं सांगू का, तुमचे 5 मिनिटं सुद्धा वाया गेले नाही पाहिजे. जर तुमचे 5 मिनिटं जरी वाया जात असेल तर तुम्हाला रिग्रेट फील झाला पाहिजे की यार माझे 5 मिनिटं वाया गेलेत. खरं सांगतो, तुम्ही जर तुमच्या डोक्यामध्ये ठेवलं ना 5 मिनिटं पण माझ्या वाया नाही गेले पाहिजे. एका वर्षात पोलीस होत आहेत माझ्या भावड्या. 18 वर्षाचे पोरं पोलीस झालेत. मुंबईचे लिस्ट उघडायचे सगळे यंग पोरं, 2004चे 2005चे पोरं वरती टॉपरला. तर भावड्या बस तुला सांगतोय, तुला ही गोष्ट करायची, सातत्य ठेवायचे, आई बापाचं कष्ट डोळ्यासमोर ठेवू. तर बाप किती लोकांचे शिळ खात असेल फक्त यासाठी की माझं पोरग पोलीस झाला पाहिजे. ती आई लोकांच्या शेतामध्ये कामाला जात असेल, लोकांच्याकडे दोन भांड करत असेल, भाई त्या आईकडे बघ काय बिचारे दोघं आपल्यासाठी काय काय सहन करतायत ते. अरे आई बाप जर सोडले तर त्यांच्या व्यतिरिक्त कोणीच नाही, आपलं कोणीच नाहीये. त्यांचे कष्ट आठव बावड्या. आणि मेन गोष्ट, सपोज XYZ कोणावरती असेल प्रेम करत तर तिलाही मिळवायचंय, तिचा बाप नोकरी बघणार आहे. तर बस ह्या गोष्टी डोक्यात ठेव, आई बापाला सुखात. कारण की वय झालं आई बापाचं, किती दिवस काम करतील ते, अजून त्यांना गरज आहे सुखाची. म्हणून त्यांच्यासाठी कर, तुझ्या प्रेमाला मिळवण्यासाठी कर, आणि समाजामध्ये तुला इज्जत मिळावी त्यासाठी मेहनत कर. जर तू एवढं केल्यावरती जर भावड्या नाही झालं ना, मी माझी मूछ काढून ठेवून देईल. होता येतं, एका वर्षात पोलीस होता येतं.
बस करा मेहनत. बाकी काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याच्यावरती मी रील बनवेल, व्हिडिओ बनवेल किंवा युट्यूबला व्हिडिओ बनवेल, काहीतरी करेल किंवा तुम्हाला रिप्लाय देईल, काहीतरी करेल. कमेंट बॉक्समध्ये विचारत चला. तर आपल्या दोघांमधला संवाद महत्वाचा आहे म्हणून कमेंट बॉक्समध्ये विचारत चला. आणि वाटलंच तर सबस्क्राईब बी करून घ्या. 1,00,000 होतील लवकर. चला, जय महाराष्ट्र. भेटू लवकर. आणि खरंच तुम्हा सर्वांचे करू खूप खूप धन्यवाद. इंस्टाग्रामला आपले 90,000 झाले, युट्यूबला बी 90, टेलिग्रामलाही 90. लवकरच आपण 1,00,000चं जर्नी पार करूयात. आणि जर सर्व गोष्टी मनासारख्या होत आल्या तर लवकरच मी तुमच्या सेवेमध्ये पूर्ण वेळ हजर होईल. आता पूर्ण वेळ हजर नाहीये कारण की आता नोकरी चालू आहे सोबत. बट मग झालं तर पूर्ण वेळ तुमच्या सेवेमध्ये हजर होणार. जय महाराष्ट्र.